तर मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे सोबतचा आपल्याला हे फिश टँक क्लीनर. तर याचा उपयोग मी तुम्हाला दाखवतो. आणि हे जे मोठे मोठे टँक आहेत त्यांनी कंपल्सरी यूज करायचा आहे, कारण की कसं आहे, ज्यावेळेस आपण फिश टँक स्वच्छ करतो त्यावेळेस आतली काच स्वच्छ करतो आपण, आतमध्ये काय ना काय तर घासून हे करून फडक्याने आतमध्ये हात घालायला लागते त्या. तर तेवढ्यासाठी आपण एवढा अब्जात बसायचं नाही. साधी सोपी सरळ पद्धत आहे. मी तुम्हाला याचा यूज कसा करायचा ती पण दाखवतो. आणि मी ॲमेझॉनवरनं मागवलेलं आहे आणि आपल्याला हे स्वस्त बसलेलं आहे. क्वालिटी पण चांगली आहे आणि सोबत म्हणलं तर क्वालिटी एक नंबरच येते. तुम्हाला मी याचा यूज दाखवतो कसा करायचा. तर आता मी तुम्हाला याचा वापर कसा करायचा सांगतो. याचा वापर एकदम सोप्या पद्धतीचा आहे. तर तुम्ही बघू शकता हे टँकवर जे आपले डाग आहेत हे, किंवा या आतमध्ये जी शेवाळ लागले बारीक बारीक काचावरती तुम्हाला दिसतेच, तर हे आपल्याला क्लीन होतंय आणि आतमध्ये हात घालायची गरज सुद्धा नाही, याच्या आईने क्लीन होतंय. तर याला दोन बाजू दिलेले आहेत. ही जी स्मूथ मधली बाजू आहे ती बाहेरच्या बाजूला ठेवायची आणि ही जी रफ बाजू दिलेली आहे ती आतल्या बाजूला करायची. आणि ही नुसतं असं लावलं की काचेच्या आतमधून चिटकतं. त्याला नुसतं आपल्याला असं 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 इझिली करायचंय. तुम्हाला आता करून दाखवतो. तुम्ही बघू शकता याची ताकद कुठपर्यंत येते आहे का. दाखवतो तुम्हाला कसा यूज करायचा. तर बघू शकता इझिली आपलं कनेक्ट झालेले असं. याला फक्त आपल्याला 2 दिवसातून एकदा असं करायचंय. तुम्हाला फरक जाणवतोच. यात आपण स्वच्छ केले आणि ही पहिली बाजू आहे, यात किती फरक दिसतोय बघा. तुम्हाला आता मी ह्या साईडला पण करून दाखवतो. कनेक्ट पण होतंय सुटलं तरी आपोआप. त्यामध्ये लय चुंबक दिल्यामुळे आपल्याला सोपं जातंय. तुम्ही बघू शकता आता आपण ही क्लीन केलेली बाजू आहे, याच्यावरती कुठं सुद्धा अशा प्रकारचे डॉट नाहीत. तर तुम्हाला मी हे पूर्ण टँक क्लीन करून दाखवतो. बघू शकता पूर्ण बाजू क्लीन झालेली आहे. आणि आता ही बघू शकता ही पण बाजू. ह्या दोन्ही बाजूमध्ये किती फरक आहे का. तर अशा पद्धतीने तुम्ही हे ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट किंवा मेशो या तिन्हीवरती मागवू शकता. आणि माझं तर म्हणणं आहे तुम्ही ॲमेझॉनवरूनच मागवा, कारण की ॲमेझॉनवरून सोबो कंपनीचं बसतंय आणि ते पण आपल्याला आपल्या बजेटमध्ये स्वस्त बसतंय. तुम्ही जर असं पेट शॉपमध्ये घ्यायला गेला तर तुम्हाला तुमच्या रेटमध्ये जर बसलं, सोबो कंपनीचं जर बसलं तर सोबो कंपनीचं घ्या. ही साईज पण तुम्हाला दिसतेच, एवढी साईज आहे आणि व्यवस्थित आहे. अशा पद्धतीने ही फिश टँक क्लीन करण्यासाठी एक एकदम सोपी आणि चांगली पद्धत आहे. आतमध्ये आपल्याला हात घालायची पण गरज नाही. ते म्हणजे
ह्या छोट्याशा वस्तूमुळे तुम्ही बघू शकता पहिल्यांदा आपल्या काचावरती किती बारीक बारीक शेवाळ्याचे डॉट होते. तर अशा पद्धतीने आपण ते सगळे डॉट काढलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा आपल्या फिश टँकला हे नक्की वापरून बघा. कुठे सुद्धा आपल्याला डाग बघायला मिळणार नाही.